50 नंतर ऑर्गनाइज इन्व्हेस्टमेंट, वेल मॅनेज इन्व्हेस्टमेंट या पर्यायाकडे वळायला लागतात. नेहमी एक अडचणीचा मुद्दा येतो की ज्या वेळेला आपल्याला रिटर्न्स मिळत असतात तोपर्यंत आपण खुश असतो, पण ज्या वेळेला कळतं माझ्या शेजाऱ्याला ना माझ्यापेक्षा जास्त रिटर्न मिळाले, त्यावेळेला आपल्याला आपले रिटर्न्स कमी वाटायला लागतात. शेअर्स बुडू शकतात, म्युच्युअल फंड्स बुडत नाहीत. एनरॉन एकेकाळी जगातली सगळ्यात मोठी कंपनी होती, आज कुठे आहे? कोणाला AI ही इंडस्ट्री इतक्या मोठ्या प्रमाणात जाईल आणि तर मला इतकी सवय झाली आहे, माझ्याकडे येणारी जी मंडळी आहे ती साधारण 50 ऍव्हरेज किंवा 50 ओलांडलेल्या टप्प्यातच असतात. तोपर्यंतची ही जी सगळी मंडळी आहेत ती सगळ्या त्यांना ज्या ज्या काही गोष्टी त्यांच्या दृष्टीने वाटतात इंटरेस्टिंग त्या सगळ्या करण्यात, त्या चुका करण्यामध्ये सगळे पैसे, मेंटल रिसोर्सेस सगळे घालवतात आणि 50 नंतर ऑर्गनाइज इन्व्हेस्टमेंट्स, वेल मॅनेज इन्व्हेस्टमेंट्स या पर्यायाकडे वळायला लागतात. पण ह्यामध्ये होतंय काय मित्रांनो, माणसाचा ॲफेफेनिक मेंदू, पॅटर्न शोधणारा हा जो मेंदू आहे, हा आपला पॅटर्न शोधणारा मेंदू आपल्याला वाटेल त्याप्रमाणे पॅटर्न लावत असतो आणि ह्याचा अभ्यास करून मोठे गुंतवणूकदार मंडळी काय करत असतात, जी टोपीवाला आणि माकडांची गोष्ट आपल्याला शाळेत शिकलेलो ना, की सगळ्या टोप्या माकडं घेऊन जातात, मग नंतर टोपीवाला एक टोपी आपशी आपटतो आणि माकडं सगळ्या टोप्या खालती आपटतात. ही गोष्ट शेअर बाजारात सतत चालू असते, कारण सामान्य गुंतवणूकदारांनी गुंतवणुका केलेल्या कंपन्यांमध्ये त्यांनी हिरा विकत घेतलाय, टोपी विकत घेतली आहे की दगड हे त्यांना माहितीच नसेल, तर एक नुसती बातमी जरी सोडली तरी हे सगळे टोप्या आपल्या आपटून मोकळे होतात आणि या सगळ्यांना पुन्हा मोठे इन्व्हेस्टर्स ताब्यात घेतात. कधी या मार्गाने भीती दाखवतात तर कधी मोहाची गाजरं दाखवून आत बोलवतात आणि त्यांचा अभिमन्यू करतात. छोट्या गुंतवणूकदारांना ज्ञान नसेल तर लक्षात घ्या, लक्ष्मी देवता चंचल आहे. या चंचल लक्ष्मी देवतेला तुम्ही प्रेडिक्ट करून मी ह्याच्यामधनं असे पैसे काढीन, हा आपला मनात आलेला विचार हाच मुळात लक्ष्मी देवतेचा अपमान करणार आहे. एखादा मुलगा 12वी नंतर 5 वर्ष इंजिनिअरिंग करतो, त्याच्यानंतर अजून 5 वर्ष एक्सपिरियन्स घेतो, त्यावेळेला कुठे लाखभराच्या पगारावर जातो आणि म्हणतो 3 महिन्याचा शेअर मार्केटचा कोर्स करीन आणि महिन्याला लाखापेक्षा जास्त कमवीन. हा त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या शिक्षणाचा देखील अपमान आहे. आणि ज्या प्रोडक्टिव्ह वेळामध्ये त्यांनी त्याच्या फील्डमध्ये काम केलं पाहिजे, त्याचे मेंटल रिसोर्सेस, टाइम, स्किल्स दिले पाहिजेत, त्यामध्ये लक्ष न देता इतर गोष्टींमध्ये जाऊन त्याच्या करिअरची दिशा देखील भरकटते आणि त्यांच्या गुंतवणुकांची, केलेल्या इन्व्हेस्टमेंटची सगळीच दिशा भरकटत जाते. त्यामुळे गुंतवणुकींच्या प्रवासामध्ये आपण बराचसा वेळ घालवतो कशासाठी? शेअर मार्केट काय, म्युच्युअल फंड काय. पण मित्रांनो, हा अख्खा 50%च भाग आहे. 50% भाग आपला मेंदू या सगळ्या व्यवस्थेकडे पाहतो कसा, आपण परसिव्ह काय करतो, हा उरलेला 50% भाग आहे. या उरलेल्या 50% भागाची तयारीच न करता आपण फक्त 50% भागामध्ये कंपन्या किंवा फंड निवडत असू तर कसं काय हे चालेल? अनेक मला गुंतवणूकदार भेटतात जे कंपन्या किंवा फंड सुद्धा निवडतात कसे, एकानी 18% दिले, दुसरा फंड 22, तिसरा 24, चौथा 28. कुठला निवडायचा? जो मोठी संख्या ओळखा, इतका छोटा खेळ असता तर तिसरीतल्या मुलगा सुद्धा ते सोडवतो ना. फक्त मोठी संख्या ओळखा, एवढंच गुंतवणूक सोपी असती तर काय हवं होतं? सो म्हणून हा जो रिअल मी आणि आयडियल मी मधला झगडा आहे ना, याच्यामध्ये स्वतःला जर आपण खरंच ओळखलं आणि मान्य केलं तर बऱ्याच गोष्टी सॉल्व्ह होतील. काय मुकेश अंबानी, गौतम अदानी हे काय सगळे जगातले सगळ्यात विद्वान आणि हुशार मंडळी आहेत का? नाही. त्यांना जगातल्या हुशार आणि विद्वान त्यांच्या कामाच्या मंडळींना प्रोफेशनली कामाला लावता येतं आणि आपला व्यवसाय मोठा करता येतो. आपण फक्त हेच उलट करून
आपल्या वेळेला, आपल्या मेंटल रिसोर्सेसला कमी किंमत देतो आणि मध्यमवर्गीय राहतो. आज वर्ल्ड बँकेने देखील सांगितलं काय आहे की भारताला विकसित करायचंय, काही हरकत नाही, तुम्ही प्रयत्न करा, पण त्याच्यात सगळ्यात मेजर अडचण आहे दॅट इज मिडल क्लास सिंड्रोम. भारतीय मंडळी मिडल क्लास सिंड्रोम मध्ये अडकण्याची शक्यता ही जास्तीत जास्त आहे. हे मूडीज सांगतंय, वर्ल्ड बँक सांगतंय. मग आपण सगळ्यांनी मिळून काय करायचं? आपण हा मिडल क्लास सिंड्रोम तोडायचा की मिडल क्लास सिंड्रोम मध्येच जगायचं? म्हणून स्वतःला ओळखणं आणि हा जो सगळा उरलेला 50% भाग आहे त्याची देखील तयारी करून घेणं पाहिजे. नेहमी एक अडचणीचा मुद्दा येतो की ज्या वेळेला आपल्याला रिटर्न्स मिळत असतात तोपर्यंत आपण खुश असतो, पण ज्या वेळेला कळतं माझ्या शेजाऱ्याला ना माझ्यापेक्षा जास्त रिटर्न मिळालेत, त्यावेळेला आपल्याला आपले रिटर्न्स कमी वाटायला लागतात. आणि हा जो आपल्या मेंदूमधला अजून एक महत्वाचा अडकलेला टप्पा आहे, तो आपल्याला अनेक अशा लोकांना फॉलो करायला लागतो की अरे मग शेजाऱ्यांनी कुठल्या गुंतवणुका केलेल्या, मी माझ्या गुंतवणुका काढतो आणि त्याच्या गुंतवणुका फॉलो करतो. पण आपण हे लक्षात घेत नाही की त्याच्या वडिलांनी देखील बरीच प्रॉपर्टी घेऊन ठेवलेली आहे, त्याची बायको सुद्धा कमवतीये. आपण जर कुटुंबातले एकटेच कमवते असू तर तो ज्या प्रमाणात जोखीम घेतोय त्या प्रमाणातली जोखीम आपण घेणं योग्य आहे की नाही, या सगळ्याचा विचार न करता हे म्हणजे मित्राचं प्रिस्क्रिप्शन फॉलो करून स्वतःचा आजार बदला करायला जर आपण गेलो तर जितके साईड इफेक्ट आणि आपल्या शरीरावरती प्रॉब्लेम होतील तसेच प्रॉब्लेम्स आपण आपल्या आर्थिक आरोग्यावरती देखील करून घेतो. सो त्यामुळे ह्या गोष्टी जितक्या आपण टाळू तितक्या आपण ह्याच्यातनं बाहेर पडू. तर काही आठवणी मध्ये जाऊया. 1998 केतन पारेख, K10 स्टॉक्स, भरपूर चर्चा होती. बरेच आपल्या इकडे जुनी जाणती मंडळी आहेत त्यांना स्मरण असेल या K10 कंपनीजचं. त्या काळामध्ये म्युच्युअल फंड नव्हते का? त्याच काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात जर आठवत असेल टेक्नॉलॉजी फंड झाले होते. या टेक्नॉलॉजी फंडांनी काही या K10 कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली नव्हती का? केली होती की. आणि ह्या K10 कंपन्यांमध्ये जो इन्व्हेस्टमेंट करत नव्हता तो त्या काळात मूर्ख ठरत होता, कारण का तर अनेक पटींमध्ये या कंपन्यांचे भाव त्या काळात वाढत होते. .com बबल अमेरिकेमध्ये तयार झाला, तसाच केतन पारेख यांचा हा देखील फुगा फुटला आणि या दोन्ही गोष्टी पॅरलली होऊन पुढे काय झालं? या कंपन्यांमध्ये गुंतवणुका कोणाच्या अडकल्या? म्युच्युअल फंडाच्या. म्युच्युअल फंडांनी त्या रॅलीमध्ये आपले हात धुवून घेतले होते. त्यात अडकले कोण? सामान्य गुंतवणूकदार. आणि आज या K10 कंपनीज पैकी कित्येक कंपन्या आता डिलीट झाल्यात. कित्येक कंपन्यांना ऍक्वायर जरी केलं तरी त्यांचा भाव एकदम मातीमोल झाल्यावरती अनेक कंपन्यांनी ऍक्वायर केलं. त्यामुळे त्याच्या बदल्यात नवीन कंपन्या येऊन सुद्धा त्याचा जो फायदा झालाय तो जेवढा म्युच्युअल फंडांना झाला होता तेवढा झाला का? तुम्ही फक्त गुगलवर सर्च करून बघा, त्या 98च्या टप्प्यात आलेल्या किती फंड होते. त्या फंडांचा जर त्या टेक्नॉलॉजी फंडांची त्यावेळची नाव बघाल तर एका फंडाचं तर तुम्हाला आठवेल की नवीन योजना आलेली 10 रुपयांनी आणि तसाच हा फुगा फुटल्यावरती 4 रुपयापेक्षाही खालच्या किमतीला नाव प्राइस गेली होती. 60% एका महिन्यामध्ये त्याचे इरोजन झालं होतं. पण तीच योजना आज जर भाव बघायला गेलो तर 200 रुपयाच्या वरच्या नावामध्ये, म्हणजे कैक पटींनी त्यामध्ये वाढ झालेली आहे. K10 कंपन्या कुठे आहेत? सो लक्षात घ्या मित्रांनो, शेअर्स बुडू शकतात, म्युच्युअल फंड्स बुडत नाहीत. एनरॉन एकेकाळी जगातली सगळ्यात मोठी कंपनी होती, आज कुठे आहे? मला अनेक जण म्हणतात काय नाही, चांगले 5-6 कंपन्यांचे शेअर्स घ्यायचे आणि विसरून जायचे, काय होईल? हे माझ्या आजोबांच्या काळात मे बी यशस्वी झालं पण असेल, पण आजच्या काळात तसंच होईल
असं जर आपण विचार करत असू तर आपण हे जगात घडत असलेले AI आणि अनेक वेगवेगळ्या क्रांत्या या सगळ्याला दुर्लक्ष करतोय. इथे खूप मोठ्या प्रमाणात खांदेपालट होतोय. आजच्या मोठ्या कंपन्या हे उद्याच्या स्टार्टअप पूर्ण एका फटक्यात बदलू शकतात अशा टप्प्यात आहे. कोणाला सेमीकंडक्टर इंडस्ट्री इतकी मोठी होईल वाटलेलं? कोणाला AI ही इंडस्ट्री इतक्या मोठ्या प्रमाणात जाईल आणि इतक्या मोठ्या प्रमाणात चीन, अमेरिका या सगळीकडे प्रॉफिट मोठ्या प्रमाणात वाढेल आणि आपण त्यामध्ये पार्टिसिपेट न केल्यामुळे भारतामध्ये तीच 1-2 वर्ष अत्यंत जिथे आहे जैसे आहे ते अशा स्थितीत जातील, याचा आपण कधी विचार केलेला? सत्यम कम्प्युटर्स, पुढे सत्यमला देखील टेक महिंद्राने घेतलं, पण काय भावात? आणि त्या भावात घेऊन आत्ता जरी सत्यमचे त्या भावाचे टेक महिंद्राचे काढले तरी एक कंपॅरिझन करून बघा, ती 10 रुपयाची नॅव 4 रुपयावर झालेली फंडाची व्हॅल्यू, त्याच्यात असलेल्या 1 लाख रुपयाची व्हॅल्यू आज किती आहे आणि सत्यम कम्प्युटर्सच्या त्यावेळेच्या 1 लाख रुपयाच्या शेअर्सची कन्वर्ट होऊन टेक महिंद्राची पण व्हॅल्यू किती आहे, तुम्हाला लक्षात येईल यामध्ये किती मोठा डिफरन्स आहे. किंगफिशर मल्ल्याजींचं काय झालं, अजून काय वेगळं सांगणार? सो मुद्दा काय आहे? आत्मा अमर आहे. शेअर बाजारातल्या कंपन्या हे नश्वर शरीरासारख्या शरीर सोडून देऊ शकतात, पण म्युच्युअल फंड हे बुडत नाहीत. हे गेल्या 101 वर्षाच्या इतिहासातनं सिद्ध झालेलं आहे. का? कारण का तर म्युच्युअल फंडांची रचनाच अशी झालेली आहे की त्याला यापासून प्रिव्हेंट करता येतं. म्हणजे काय? तर ज्या कंपन्या चांगल्या चालत नाही आहेत त्या कंपन्यांमधनं त्यांना एक्झिट करता येतं, नवीन कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते. समजा एखाद्या फंडाला देखील आता व्यवसाय म्युच्युअल फंडात करायची इच्छा संपली तरी तो फंड हाऊस दुसऱ्या फंड हाऊसला ते विकून जातो. पण जसा आत्मा नश्वर शरीर सोडतो आणि दुसऱ्या शरीरात जातो, तसं म्युच्युअल फंड देखील एक शरीर सोडून दुसऱ्या शरीरात जातात, पण हे शून्य कधी होत नाहीत. तुम्ही अगदी गेल्या म्युच्युअल फंडाचा भारतातला इतिहास हा 40 वर्षाचा आहे, अगदी गेल्या 25 वर्षाचा या शतकामधला जरी इतिहास जर आपण बघितला तर किमान अशा 25 तरी फंड्स आपल्याला सापडतील की ज्यांना 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. त्या 25 फंडामधली जे टॉप 5 फंड आहेत ना, त्यांनी गुंतवणूकदारांचे पैसे 150 पट केलेत. जे तळाच्या 5 कंपन्या आहेत त्यांनी पैसे साधारणपणे 20 ते 50 पट केलेत तळाच्या कंपन्यांनी, आणि ज्या मधल्या 15 कंपन्या आहेत त्यांनी ऍव्हरेज 50 ते 100 केलेत. पण कुठल्याही फंडाचा नॅव 0 झालाय असं घडलेलं नाहीये. ह्याच 25 वर्षात आपण शेअर बाजाराचा इतिहास बघितला तर अमेरिकन मार्केटमध्ये त्याचा एक झालेला सर्वे होता, तर त्या सर्वे प्रमाणे काय दिसतंय तर 2016 साली हा सर्वे बाहेर आला. 1980 साली त्यावेळेला अमेरिकेमध्ये 25,000 लिस्टेड कंपन्या होत्या. अहो भारतामध्ये आज 5,000 लिस्टेड आहेत. अमेरिकेमध्ये 1985 साली 25,000 लिस्टेड होत्या. 2016 सालीचा सर्वे सांगतो की त्याच्यातल्या फक्त 1000 कंपन्यांनी प्रॉफिट निर्माण करून दिला. म्हणजे 24,000 कंपन्यांमध्ये लॉसेस झाले. अनेक कंपन्या तर डिलीज झाल्या. तुम्हाला अशा अनेक कंपन्या दिसतील, अनेकांच्या कुणाचंही एक माझ्या ना शेअर बाजारात गुंतवणूक आहेत म्हणून पोर्टफोलिओ दाखवल्या की एक कंपनी हमखास सापडते. कुठली माहितीये? रिलायन्स पॉवर, जोरो सोरोस. आतापर्यंत भारतात सगळ्यात जास्त पट सबस्क्राईब झालेला IPO डिलिस्टेड. ज्या ज्या कंपन्या आपल्याला मोहात पाडतात, इंटरेस्टिंग वाटतात, त्या खरंच चालतात का?
ह्याचा जर आपण नीट विचार केला तर आपल्याला ही गोष्ट कळेल. काय आहे, आता थोडंसं आपण कंपॅरिझन केलं म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केट मधल्या आपल्या इन्व्हेस्टमेंट आपण सांभाळत असू पोर्टफोलिओमध्ये, तर मला सांगा, एक फंड मॅनेजर ज्याचं सकाळी 9 ते संध्याकाळी 6 हेच काम आहे, त्याच्या हाताशी अजून 5-6 जणांची रिसर्च अनालिस्टची टीम आहे, हे सगळे जण मिळून जर अभ्यास करून काही कंपन्या निवडत असतील आणि त्या कंपन्या पुढे जाऊन मॉनिटर करत असतील, तर त्यांनी अभ्यास करून मॉनिटर केलेल्या कंपन्या आणि आपण CNBC आणि झी बिझनेस आणि वेगवेगळे चॅनल्स बघून त्याच्यामध्ये सांगितलेल्या कंपन्या, बघा हे खूप मोठं मार्केट आहे. शेअर्स म्हणजे कंपन्यांचे 1 किंवा 2 कंपन्यांचे मी शेअर्स घेऊन ठेवले, हा रिटर्न देतो का आपल्याला? नेहमीच शेअर्सचा पोर्टफोलिओ म्हटलं जातं, त्यामध्ये किमान 10 कंपन्या 15 कंपन्या अशा कंपन्यांचा हा जो पोर्टफोलिओ घेतला जातो, या पोर्टफोलिओला तसंच तसं सोडून चालतं का? तसा अभ्यास करून त्याच्यामध्ये काही घे विक या गोष्टी केल्या जात असतात. आता याच घे विक करणाऱ्या गोष्टी या फक्त आपण करतो असं नाही, म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर्स देखील करत असतात. पण ज्या वेळेला या गोष्टी आपण करतो त्याला प्रत्येक वेळेला शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, STT म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स, आणि त्या ज्या काय आपल्या डीमॅट अकाउंटचं 0.5%, $1 जे एक पाव टक्का जे ब्रोकरेज असेल ते घे विक त्यावेळेला ब्रोकरेज सुद्धा लागत असतं. सो हे सतत ज्या वेळेला तुम्ही घे विक करून त्याची जी कॉस्ट निर्माण होते त्या कॉस्टचा अभ्यास केला तर आपल्याला जाणवेल की इथे मायक्रो आणि मॅक्रो असे 2 अभ्यास आपल्यालाच करावे लागतात. मायक्रो म्हणजे काय, ऍक्च्युअल त्या कंपन्यांचा अभ्यास, आणि मॅक्रो लेवल म्हणजे काय, तर इकॉनॉमीचा, अख्ख्या शेअर बाजाराचा आणि त्याच्यामधल्या सेक्टर्सचा अभ्यास. मायक्रो आणि मॅक्रो इकॉनॉमी मध्ये सांगतात काय, तर मायक्रो इज झाडाचा अभ्यास आणि मॅक्रो इज जंगलाचा अभ्यास. तर तुम्हाला जंगलाचा देखील अभ्यास करावा लागतो आणि इंडिव्हिज्युअल झाडांचा देखील अभ्यास करावा लागतो. वेअर ॲज ज्या वेळेला आपण म्युच्युअल फंडात इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेला आपल्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर बरोबर फक्त मॅक्रो लेवलचा आपण अभ्यास केला म्हणजे अख्ख्या जंगलात काय चाललंय. म्युच्युअल फंडातला फंड मॅनेजर देखील हे सगळे चेंजेस करत असतो, पण त्या प्रत्येक वेळेला लागणारं ब्रोकरेज, चेंजच्या वेळेचं डीमॅट अकाउंटचं आणि त्या प्रत्येक चेंजचं निर्माण होणारा शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा आपल्याला ट्रान्सफर होत नाही. हा म्युच्युअल फंडामधला लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स निर्माण झाल्यानंतरचा खूप मोठा बदल आहे आणि खूप मोठा त्याच्यानी इम्पॅक्ट इन्व्हेस्टर्सना यायला लागला. ज्यांचे मोठे मोठे पोर्टफोलिओ आहेत कोटींचे, त्यांना खूप मेजरली यामध्ये इम्पॅक्ट जाणवायला लागलेला आहे. आता अगदी मानून चाललं की तुम्ही देखील अत्यंत कुशाग्र इन्व्हेस्टर आहात, अगदी म्युच्युअल फंडाचा फंड मॅनेजर इतकंच तुमचं देखील शिक्षण आहे. रिटायरमेंट म्हणून किंवा नोकरी सोडून मी पूर्ण वेळ माझा पोर्टफोलिओ एवढंच पाहणार आहे असं जरी ठरवलं तरी 2 सेना आहेत, दोन्ही सेनाचे जे लीडर्स आहेत हे एकाच आर्मी इन्स्टिट्यूट मधनं पास झालेत, दोघांचंही सेम स्किल आहे, मेंटल कॅपॅबिलिटी सेम आहेत, त्यांच्या दोघांकडेही आर्म फोर्सेस सेम आहेत, ज्यांच्याकडे शस्त्र देखील सेम आहेत. पण मित्रांनो एका टीमकडे एक बदल आहे की त्यांच्याकडे असीमित प्रमाणात दारुगोळाचा सप्लाय चालू आहे आणि एकांकडे जो दारुगोळा आहे तो लिमिटेड आहे. काय वाटतं कुठली टीम जिंकेल? ज्याच्याकडे असीमित लेवलवरती दारुगोळ्याचा सप्लाय हा सदैव चालू राहणार आहे, ती टीम जिंकणार आहे. मित्रांनो आपल्याकडचे पोर्टफोलिओ कोटी, 2 कोटी, 5 कोटी, 10 कोटी पर्यंतचे असणार आहेत. आपल्या पोर्टफोलिओ हे इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून बघितलं तर दबकं आहे. त्याच्यात एक 2 निर्णय चुकले
आणि 5-25 लाखाचं नुकसान होणार असेल तर तो अख्ख्या पोर्टफोलिओवरचा एक परमनंट डॅमेज निर्माण होतो. पण म्युच्युअल फंडाकडे तुमच्या माझ्या सगळ्यांच्या शेकडो कोटीच्या SIP येत असतात, नवीन इन्व्हेस्टमेंट येत असतात. या फ्रेश सप्लायमुळे हे डबकं राहत नाही मित्रांनो, हे वाहतं पाणी आहे. जरी म्युच्युअल फंडाच्या फंड मॅनेजरनी काही चुकीचे निर्णय घेतले तरी सुद्धा त्यांना येत असलेल्या या फ्रेश सप्लायमुळे ही सगळी त्यांची चुका देखील धुवून निघतात. जसं दूषित रक्त हे डॉक्टर काढून टाकतात आणि डोनर कडनं नवीन रक्त माणसाला सप्लाय केलं जातं आणि पुन्हा रोगी माणसाला तंदुरुस्त करण्याचा प्रयत्न जसं डॉक्टर्स करतात, त्याप्रमाणे म्युच्युअल फंडांकडे देखील एक वाहता पाण्याचा फोर्स आहे, वाहता इन्व्हेस्टमेंटचा फोर्स आहे, जो कितीही आपण आणला तरी आपल्याकडे त्या प्रमाणात येणं शक्य नाहीये. सगळ्या गमतीदार मुद्दा उत्तरदायित्व. आपल्यापैकी किती जण आहेत जे स्वतःच्या चुकांना स्वतःला शिक्षा देतात? माझी स्वतःची गाडी आहे, मी जर गाडी चालवत असताना घासली गेली तर मी स्वतःवर किती ओरडीन. पण हेच मी जर ड्रायव्हर नेमला असेल आणि माझी गाडी ड्रायव्हरनी घासली तर मी किती ओरडीन. फरक निर्माण होतो. चान्सेस ज्या ज्या वेळेला ड्रायव्हरला गाडी दिली जाते त्यावेळेला अपघात होण्याचे, गाडीला स्क्रॅचेस येण्याचे प्रमाण कमी आहे, कारण की आता त्याला त्याची नोकरी त्यावरती अवलंबून असते, त्याचं उत्तरदायित्व आहे. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तुम्हीच काही चुका केल्या, जो काही परमनंट डॅमेज त्याला निर्माण होणार आहे, त्याचं उत्तरदायित्व आपल्याकडे कोणाकडे नसेल तर ज्या बेदरकारीने आपल्या चुका केल्या जातात त्याची अकाउंटेबिलिटी येत नाही, त्यामध्ये अनेक लॉस ऑफ ऑपॉर्च्युनिटीज निघून जात असतात. मला सांगा, ज्या वेळेला गाडीचा ऍक्सिडेंट हा जास्त होतो, विमानांचा ऍक्सिडेंट प्रमाणाने खूप कमी, कारण की प्रत्येक वेळेला विमानाचं प्रत्येक गोष्टीचं ऑडिट होतं. आपल्यापैकी किती जण रोज गाडी काढताना प्रत्येक गोष्ट, टायर काय बरोबर, पेट्रोल बरोबर, सगळ्या गोष्टी चालू आहेत, असं 10-15 मिनिटं इन्स्पेक्शन करता आणि मग निघतो का आपण? पण विमानाचं हे होत असतं. म्युच्युअल फंडाकडे उत्तरदायित्व आहे. म्युच्युअल फंडाची सेबीनी जी रचना मांडून दिली आहे त्या रचनेमध्ये कोणालाही उठून फंड मॅनेजर नाही करतायत. त्यांना जो प्रिस्क्राईब करून दिलेला शैक्षणिक क्वालिफिकेशन्स आहेत, काही वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, तेवढा एक्सपिरियन्स गाठलेल्या व्यक्तींना, एज्युकेटेड व्यक्तींनाच फंड मॅनेजर करता येतं. ते एकटे काम नसतात करत, त्यांच्याकडे फंड असिस्ट करणारे रिसर्च अनालिस्ट असतात. आणि या सगळ्यांनी मिळून जो निर्णय घ्यायचा आहे हा देखील त्यांना CIO ला विचारावा लागतो. एक कमिटीची मीटिंग होते, त्या मीटिंग मध्ये ठरतं की अ ब क कंपनीचे आपले 5% शेअर्स आहेत, त्यातले 2% विकूया आणि क ड ई कंपनीमध्ये हे 2% चेंज करूया. ह्यामध्ये एका डोक्याच्या मनात आलं आज सकाळी पेपरमध्ये वाचून आणि लगेच फोन केला आणि बदलला, किंवा लगेच फोन मध्ये युजर ID पासवर्ड टाकून बदली करून टाकलं. हे इतकं सहज होत नसतं. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्तरदायित्व आहे आणि कॉर्पोरेट व्यवस्था आहे. या कॉर्पोरेट व्यवस्थेमध्ये एखाद्या फंड मॅनेजरनी खूप मोठ्या चुका केल्या असतील तर मला सांगा, कुठलं तरी फंड हाऊस उभं करेल का की हा ना स्कॅम केलेला फंड मॅनेजर आहे, हा आणलाय आम्ही आता, स्वस्त्यात मिळाला, चला इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये जे इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर्स आहेत, सगळे मंडळी आहेत, आमच्या ह्या सगळ्यांबरोबर सतत कॉन्फरन्सेस होत असतात. जसं IPL ची टीम मध्ये कोण कुठल्या टीम मध्ये खेळतंय, जी टीम जिंकते त्याचाच कॅप्टन, तीच अख्खीच्या अख्खी टीम पुढच्या सीझन मध्ये असते का? तसंच इकडे देखील प्रायव्हेट सेक्टर आहे. जो फंडांनी टॉप परफॉर्म केलेलं आहे तो फंडाचा फंड मॅनेजरला मोठ्या पगाराची
सॅलरी ऑफर मिळते तो दुसऱ्या फंडात जात असतो, हे सतत चालू असतं. आता तुम्ही ज्या क्षेत्रात काम करताय त्या क्षेत्रामध्ये कोण कुठल्या कंपनीमध्ये जॉईन झाला, ही ज्या सगळ्या बातम्या आहेत ह्या आपण ज्या क्षेत्रात काम करत असतो त्याबाबत कळतात. हे म्युच्युअल फंडाचे जे कोणी आमचे देखील विराट कोहली आहेत, आमच्यात पण सचिन तेंडुलकर आहेत, हे सगळे कुठे कुठे नोकऱ्या स्विच करतायत, काय करतात, या इतक्या गोष्टींवरती ट्रॅक करत राहणं तुम्हाला खरंच शक्य आहे का? म्युच्युअल फंडामध्ये आणि शेअर बाजारामध्ये एक खूप मोठा फरक आहे. एक गोष्टीमध्ये म्युच्युअल फंड आपल्या सगळ्यांना प्रचंड डिसअपॉइंट करतो, ते म्हणजे मनोरंजन. तुम्ही गुंतवणुकांमध्ये जर मनोरंजन शोधाल ते सगळ्यात कॉस्टलीस्ट मनोरंजन आहे. मनोरंजन हवं तर नेटफ्लिक्स बघा, मनोरंजन हवं तर अमेझॉन प्राईम बघा, मनोरंजन हवं असेल मठाचा पेपर वाचा, मनोरंजन हवंय फिरायला जा, मनोरंजन म्हणून रिटायरमेंट नंतर गुंतवणुका सांभाळतो मी, हा प्रकार मला पूर्ण अगम्य आहे. तुम्ही तुमच्याच पैशाबरोबर किती कॉस्टली मनोरंजन करत असता आणि त्या सगळ्या ह्याच्यासाठी अकाउंटेबिलिटी नसल्यामुळे किती ऑपॉर्च्युनिटी मी सोडून दिल्या, किती काय केल्या, ह्याचं काही अकाउंटेबिलिटी नसल्यामुळे अत्यंत कॉस्टली मनोरंजन हे ठरतं. मॅनेजमेंट कॉस्ट, ज्या वेळेला आपण थेट शेअर बाजारात इन्व्हेस्टमेंट करतो त्यावेळेला आपल्याला घे वीक या दरम्यान ब्रोकरेज द्यावं लागतं. पण जर आपण सांभाळून ठेवत असू तर डीमॅट अकाउंटचे चार्जेसच्या पलीकडे काही आपल्याला चार्जेस लागत नाहीत. आणि डीमॅट अकाउंटचे चार्जेस काही फार मोठे नसतात, 1000-2000 रुपये. सो विचार केला तर म्युच्युअल फंडांमध्ये इन्व्हेस्टमेंट सांभाळणं हे कॉस्टली आहे. हे शेअर मार्केट मधल्या थेट इन्व्हेस्टमेंट पेक्षा नक्कीच कॉस्टली आहे. कारण का तर ह्याच्यामध्ये 1.5%, 2% देखील एक्सपेन्स रेशो असतो. काही काही फंडांमध्ये अगदी 2.5% पण एक्सपेन्स रेशो आहे. पण म्युच्युअल फंडामध्ये ज्या वेळेला आपण हा एक्सपेन्स रेशो पे करतो त्यावेळेला किमान माझ्या 99-98% इन्व्हेस्टमेंट वरती एक वेल मॅनेजमेंट सिस्टीम मिळते. ही वेल मॅनेजमेंट सिस्टीम काय आहे तर माझ्या चंचल लक्ष्मीवरती सरस्वतीचं नियमन आहे. मी ती सरस्वतीचं नियमनच टाळून चंचल लक्ष्मीला डीमॅट अकाउंट मध्ये सांभाळत असेल आणि म्हणत असेल ही माझ्यावरती प्रसन्न व्हावी, तर चंचल लक्ष्मी या न त्या मार्गाने निघून जाते. आपल्याला इंटरेस्टिंग व्हिडिओ आवडतात, तुम्ही डायरेक्ट फंडामध्ये 1% वाचवू शकता. हो, पण त्या 1% वाचवण्याच्या नादामध्ये मधल्या काळात तुम्ही ज्या काही उलथापालथी करून ठेवता त्यामध्ये किती लॉस ऑफ ऑपॉर्च्युनिटी होऊन पूर्ण प्रवासच होत नाही. पीटर लिंच हे म्युच्युअल फंडाच्या या 101 वर्षाच्या इतिहासातले सगळ्यात यशस्वी इन्व्हेस्टर मानले जातात. फिडेलिटी म्युच्युअल फंडामध्ये 15 वर्ष एका फंडाचं त्यांनी व्यवस्थापन केलं आणि या 15 वर्षाचा त्यांचा CAGR होता 32%. आतापर्यंतचा कन्सिस्टंटली 15%चा पूर्ण विचार जर आपण हे केला तर या 15 वर्षाच्या प्रवासात त्यांनी फंडाची जबाबदारी घेतली, त्याचा फंड सोडला. या 15 वर्षाचा CAGR कॅल्क्युलेट केला तर 32% हा आतापर्यंत कुठल्याही फंड मॅनेजरला जमलेला नाहीये. त्यांचं जे फेअरवेल झालं खूप मोठा आदर सत्कार झाला, पण त्या सत्कार समारंभाला उत्तर देताना पीटर लिंचनी सांगितलेली एक गोष्ट फार महत्वाची आहे की मी आतापर्यंत सगळ्यात जास्त रिटर्न मिळवून दिला, पण माझ्या फंडामध्ये इन्व्हेस्ट केलेल्या 90% लोकांना हा रिटर्न ऍक्च्युअली त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये मिळालाच नाही. कारण आपला पॅटर्न शोधणारा मेंदू, मार्केट वाढायला लागलं, मार्केट पडायला लागलं, या सगळ्या ह्याच्यामध्ये जे काही बदल त्यामध्ये करत गेले त्या ह्याच्यामधनं 90% लोकांची ही स्टोरी त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये रिफ्लेक्टच झाली नाही. आता आलेल्या सेबीच्या आकडेवारी प्रमाणे देखील खूप मोठ्या प्रमाणात SIP बंद होत आहेत. आपण वाचतोय SIP एका बाजूने वाढतायत सुद्धा, पण खूप मोठ्या प्रमाणात SIP थांबतायत. पण
का थांबतायत आणि कोणाच्या थांबतायत ह्याचं जर आकडे बघियाल तर ज्या ज्या इन्व्हेस्टमेंट ह्या इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर सोबत आहेत आणि ज्या इन्व्हेस्टमेंट डायरेक्ट फंडांमध्ये मोस्ट ऑफ थांबणारे जे SIPs आहेत ते डायरेक्ट फंडांमधले ऍडवायझर्स बरोबरच्या SIP थांबण्याचं प्रमाण खूप कमी आहे. या सगळ्या अख्ख्या प्रवासात हा प्रवास पूर्ण करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आपल्या सगळ्यांनाच योग्य काय आहे हे माहिती आहे. भगवद्गीता भगवान श्रीकृष्णांनी युद्धाच्या सुरुवातीलाच सांगितली होती की अर्जुनाला. आता सांगून तर झाली, म्हणून जर मथुरेला निघून गेले असते तर काय झालं असतं पुढे? पांडवांचे जिंकायचे चान्सेस किती होते? म्हणून इमोशनल डिसिजन्स घेणं हे खूप कठीण आहे. आपल्या आजोबांच्या ज्यांच्या अंगा खांद्यावरती आपण वाढलोय त्यांना त्यांच्या छातीमध्ये बाण मारायचे. किती इमोशनली टफ डिसिजन्स आहेत ते घेताना जर भगवान श्रीकृष्ण रथाचं सारिथ्य मार्गदर्शन करत नसते तर हा महाभारताचा प्रवास कुठे जाणार होता? या प्रवासात तरी सुद्धा आपल्याला 1% वाचवायचा असेल, ऑल द बेस्ट. सो सेबी म्हणजे सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया ही भारताची नियंत्रक संस्था आहे. ही भारताची नियंत्रक संस्था या सगळ्या सिक्युरिटी एक्सचेंज वरती म्हणजे डेट असतील, शेअर मार्केट आहे, म्युच्युअल फंड आहे, या सगळ्या सिक्युरिटीज वरती नियंत्रण नियमन हे सगळं जे काम आहे ही भारताची नियंत्रक संस्था मोठ्या प्रमाणात करत असते. तर तुम्ही जर बघाल तर या सेबीचं शेअर बाजारावरचं जे नियंत्रण आहे त्यापेक्षा म्युच्युअल फंडावरचं नियंत्रण कैक पटीने जास्त आहे. का बरं? ऍज नेम सजेस्ट, तुमचे माझे सामान्य माणसाचे सगळ्यांचे पैसे यात आहेत. कोणी रिक्षावाला आहे तर कोणी बिझनेसमॅन, कोणी सरकारी क्लार्क आहे तर कोणी पायलट, या सगळ्यांचे पैसे म्युच्युअल फंडात आहेत. त्यामुळे त्याच्यावरती इतके रेग्युलेशन्स आहेत की फंड मॅनेजर कोण व्हावा, एक्सपेन्स रेशो किती घ्यावा, किती AUM असेल तर किती एक्सपेन्स रेशो व्हावा, कारण का तो पर्सेंटेज मध्ये होतो. मग जर तुमचा ज्या वेळेला 1000 कोटीचा AUM होता त्यावेळेला किती, आणि आता तुम्ही 1,00,000 कोटीचा झालात तरी सुद्धा तुम्ही किती टक्के घेताय, तो टक्केवारी तुमची कमी झाली पाहिजे. या सगळ्यावरती म्युच्युअल फंडावरती प्रचंड रेग्युलेशन्स आहेत. फंडाला वाटलं एकाच कंपनीमध्ये आपण भरपूर गुंतवणुका कराव्या तर त्याला देखील रिस्ट्रिक्शन दिलंय की 10%च्या वर तुम्ही नाही जाऊ शकत. या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या रेग्युलेशन्सनी ही बांधलेली व्यवस्था आहे. आणि शेअर बाजारावरती देखील रेग्युलेशन आहे, मात्र तुलनेने जर विचार केला आपला तर यामध्ये म्युच्युअल फंडावरचं रेग्युलेशन हे खूप जास्त आहे. अत्यंत इंटरेस्टिंग मुद्दा, फायनान्शियल फ्रॉड्स खूप मोठ्या प्रमाणातच वाढलेले आहेत. आणि आजच्या AI आणि तांत्रिक जगामध्ये जिथे कुठलाच आपला डेटा इतका प्रोटेक्टेड नाहीये, त्याच्यामध्ये सगळीकडे सर्वेलन्स आणि इतका वाढलेला आहे, तर त्यामध्ये 2 ऍस्पेक्ट्स असतात. एक अंगभूत त्यामधल्या रचना व्यवस्थेतल्या, आणि दुसरा आपल्या मनातला मोह किंवा भीती. आपल्या मनातला मोह आणि भीती ही देखील 50% स्टोरी आहे, आणि संरचनात्मक गोष्टी या देखील महत्वाचा भाग आहे. जर आपण स्थितप्रज्ञ असू, जर मी मोह आणि भीतीमध्ये अडकणारा माणूस नाहीये, तर जगातला बापाचा बाप येऊ दे तुम्हाला कोणी फ्रॉड करू शकणार नाहीये. पण जरा जरी मोह आणि भीतीच्या सापळ्यात अडकणारा असू, हे जर आपण आत्मचिंतन करून मान्य करणार असू, तर मात्र आपल्याला उरलेला भाग पाहणं गरजेचं आहे की फायनान्शियल फ्रॉड्स आणि त्यामधनं माझे पैसे अडकण्याची किंवा माझं नुकसान होण्याची शक्यता कोणामध्ये जास्त आहे. लक्षात घ्या, ज्या वेळेला म्युच्युअल फंडामध्ये मी इन्व्हेस्टमेंट करतो त्याला माझ्या अकाउंटमधनं माझ्या नावाच्या म्युच्युअल फंडामध्ये अकाउंट इन्व्हेस्टमेंट जाते,
आणि मी जर काढून घेणार असेल, स्विच करणार असेल, तरी माझ्याच नावाच्या फंडांमध्ये चेंज होते किंवा माझ्याच अकाउंटमध्ये पुन्हा ती परत येऊ शकते. थेट एका म्युच्युअल फंडातनं माझी इन्व्हेस्टमेंट दुसऱ्याच्याच माणसाच्या नावावरती होऊन गेली असं होणं शक्य आहे का? पण माझे डीमॅट मधले शेअर्स आहेत आणि त्याची जी काय म्हणतात स्लिप आहे ती जर कुठेतरी लॉस्ट आहे आणि मी 10-15 दिवस जातोय कुठेतरी परदेशी, मी माझे सगळे ईमेल आयडी मोबाईल वगैरे नीट पाहणार नसतील तर शेअर्स ट्रान्सफर होतात की नाही एका डीमॅट अकाउंटवरनं दुसऱ्या डीमॅट अकाउंटवर? त्याच्यापेक्षाही जास्त इंटरेस्टिंग बघा काय होतं माहितीये का, जितकं जास्त प्रमाणात वेल ऑर्गनाइज सिस्टीम येत आहेत, चोर पण ना खूप हुशार झालेत. एक अत्यंत लेटेस्ट इंटरेस्टिंग फ्रॉड तुम्हाला सांगतो की त्याच्यावरती कशा प्रकारे कारवाई करायची हा आता या क्षणाला खूप मोठा प्रश्न आहे. कारण का आता दिसताना तो फ्रॉड पण दिसत नाही. कसं बरं? तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड एखाद्याला मिळालेला आहे डीमॅट अकाउंटचा. आता तो जर दुसऱ्या डीमॅट अकाउंटवरती हे शेअर ट्रान्सफर करत असेल तर दिसतंय की ह्या अकाउंटवरती हे ट्रान्सफर झाले. आता हे काय करतात, जो शेअर मार्केटवरचं रेग्युलेशन म्हणालो कमी आहे त्याचा फायदा घेतला जातो. तर जे माझ्याकडे असलेल्या चांगल्या चांगल्या कंपन्या आहेत त्यांचे भाव जे आहेत त्याच्यापेक्षा एकदम लोएस्ट लेवलवरती कोणीतरी दुसऱ्या डीमॅट अकाउंटवरनं बोली लावतो आणि माझे शेअर्स विकले जातात किंवा माझे शेअर्स फक्त विकले गेले. थोडा मी कन्फ्यूज झालो, आय विल टेक माय वर्ड्स बॅक. हा स्कॅम असा होतो की माझे जे जे चांगले चांगले शेअर्स आहेत ते विकले, ते विकल्यावरती जे ट्रेडिंग अकाउंटवरती पैसे आता जमा झालेले आहेत, अत्यंत पेनी स्टॉक फालतू कंपन्या ज्याची व्हॅल्यू 2 रुपये त्याची व्हॅल्यू 10 रुपयाला लावून किंवा 2 रुपयाची 3 रुपये 4 रुपये जी काय लावता येणार आहे त्याला लावून दुसऱ्या डीमॅट अकाउंटवरनं याच पैशाला वापरून परचेस केलं जातं. सो त्यांच्याकडे हे शेअर्स मग हा जो पैसा आहे हा ट्रान्सफर झाला, त्या कंपन्यांमधनं बाहेर पडले की इकडनं दिसतं काय, तुम्ही शेअर्स विकले आणि हे पेनी स्टॉक्स विकत घेतले. ट्रान्झॅक्शन स्टेटमेंट आहे. काही दिवस निघून गेले, तुमचं त्या डीमॅट अकाउंटकडे लक्ष नसेल, तुम्हाला नंतर जाणवलं की माझे जे कंपन्या होत्या आता तिकडे एकदम पेनी कंपन्या आल्यात आणि त्या मे बी काही डिलीट पण झाल्यात. 2 पिढ्या खपतील तरी या सगळ्या अशा जे फ्रॉड आहेत त्याचे केस चालू राहील. पण अशा प्रकारचे फ्रॉड म्युच्युअल फंडामध्ये होण्याची शक्यता काय? ह्या सगळ्या संरचनात्मक गोष्टींमुळे मित्रांनो म्युच्युअल फंड हे निर्माणच अशासाठी झालेत की शेअर बाजारामधले गुंतवणुकांमधले जे अंगभूत डिसएडव्हान्टेज आहेत, जे शिकार करणारा माणूस होता त्याला अडचणी होत्या, त्या अडचणीला सोडवण्यासाठी त्यांनी जसं पशुपालन केलं, हा अडचणी सोडवणारा हा जो माणसाचा मेंदू आहे त्यांनी निर्माण केलेल्या या सर्व्हिसेस आहेत आणि या पुढे पुढे अजून अजून अद्ययावत होत चालल्यात. की फक्त म्युच्युअल फंड, तर कुठले म्युच्युअल फंड निवडायचे यासाठी इन्व्हेस्टमेंट ऍडवायझरी सर्व्हिसेस, त्यासाठी सेबीचे रेग्युलेशन्स, त्यासाठी त्या सगळ्या नियमात पालन करणारा तुमचा ऍडवायझर. अशा पूर्ण व्यवस्थित वेल रेग्युलेटेड सिस्टीम मध्ये जर तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट सांभाळल्या तर येत्या काळात तुमच्या इन्व्हेस्टमेंट सेफ देखील राहतील, महागाईपेक्षा जास्त वेगाने वाढतील देखील आणि एक मिडल क्लास सिंड्रोम मध्ये जे आपण अडकलोय त्यामधनं बाहेर पडण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणात वाढतील. दॅट्स इट फ्रॉम माय एंड.